आषाढी एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्र हा विठुनामाच्या जयघोषाने दुमदुमला असताना आता शिर्डीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात झाली आहे। या ठिकाणी अनेक पालख्या ज्या आहेत या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत। गेल्या अनेक वर्षापासून ज्या आहेत पुण्या येथून या ठिकाणी अनेक साई भक्त हे शिर्डी करता येत असतात आणि ह्या पालखी सोहळ्याचं अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा अबाधित राखत या ठिकाणी ज्या आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी जे भाविक आहेत या पालखी सोहळ्यामध्ये दाखल होतात। अनेक पालख्या आज शिर्डीमध्ये आणि उद्या अशा 2 दिवस या ठिकाणी या शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत आणि एकंदरीत आपण शिर्डीमध्ये जे आहेत या येणाऱ्या पालखी सोहळ्यांमुळे जे आहे या ठिकाणचं वातावरण जे आहे आणखीन भक्तिमय झालेलं आहे। मोठ्या श्रद्धा आणि भावाने या ठिकाणी जे आहेत भाविक शिर्डीमध्ये दाखल होत असताना एक नवचैतन्य जे आहे ते निर्माण झाल्याचं चित्र आता आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर वर्षभर ज्या लोकांना या ठिकाणी शिर्डीला येता येत नाही ते भाविक जे आहेत ते या गुरुपौर्णिमेच्या या मुहूर्तावर तर गुरुपौर्णिमेच्या या दिवशी आपल्या गुरुस्थानी मानलेल्या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात। आता आपण आपल्यासोबत जे आहेत या ठिकाणी पुण्याहून जी पालखी येते त्या पालखीचे संयोजक आहेत, चालक आहेत। काय एकंदरीत या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे, कसा प्रवास असतो, कशा पद्धतीने या ठिकाणी भाविकांचा उत्साह असतो? ओम साईराम। भाविक हे जे आता आषाढी वारी असते, आषाढी वारी आणि गुरुपौर्णिमा ह्या दोन्ही 1-2 दिवसाच्या फरकामध्ये येतात। आषाढी वारी निघाल्यावर पुण्यामध्ये अगदी मोठा सोहळा उत्सव, जागतिक उत्सव जो आहे तो पंढरपूरचा तो सुरू झालेला असतो आणि त्याचं एक छोटंसं अनुकरण म्हणून श्री साईबाबांच्या पालखीचं आयोजन केलं जातं। गेले 38 वर्ष या पालखीचं आयोजन केलं जातं। यामध्ये सुरुवातीला एक साधारण 80 भक्त होते, त्याच्या अगोदर 5 भक्त होते, परंतु ह्या भक्तांचं जे अनुकरण आपण जसं माऊलींचं अनुकरण करतो, संत तुकोबा रायांचं अनुकरण करतो, तर तेच अनुकरण ह्या पालखीमध्ये केलं जातं। पालखी म्हणजे नेमकं काय? फक्त पायी चाललो आणि आपण शिर्डीला गेलो तर पालखी नाही आहे। त्याच्यामध्ये प्रबोधन व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये भजन व्हायला पाहिजे, कीर्तन व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर नामस्मरण व्हायला पाहिजे। आपण चालत असतो त्यावेळेससुद्धा नामस्मरण व्हायला पाहिजे। गुरुपाठाचे अभंग केले जातात, हरिपाठाचे अभंग होतात। या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळेस आपण चालताना कानावर येतात, एक शक्ती एकवटते आणि नामामध्ये काय शक्ती आहे ती ह्या लाखो भाविकांना जी कळलेली आहे, करोडो जे आता दिंडीमध्ये आणि पालखी सोहळ्यात चालतात, ती शक्ती यामध्ये असते आणि हे पाहण्यासाठी आपल्याला स्वतः ग्राउंडवर उतरावं लागेल आणि मग पाण्यात पडल्यावर कसं काय पोहायचं हे आपोआप कळत असतं। तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली, तोच साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, हे जे आपण म्हणतो ओवी, त्या ओवीचा अनुभव याच्यामध्ये येईल। एकंदरीत आपण जर बघितलं तर या दिंडीची सुरुवात कधीपासून झाली, किती वर्ष आहे, किती दिवसांचा हा प्रवास असतो? हे आता 38वां वर्ष आहे। 38व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आमच्याकडे काय सुविधा आहेत नेमक्या, आपण प्रत्येक गोष्टीत लक्ष देत असतो। ज्या ठिकाणी आपला मुक्काम असतो, स्वच्छ भारत अभियान वृक्षारोपणाच्या अगोदर आम्ही केलेलं आहे। जी काही संकल्पना आहे, त्याचबरोबर जे धूम्रपान ज्यांच्या सवयी असतील, व्यसनमुक्ती, अनेक लोक व्यसनमुक्ती झालेले आहेत, त्याच्यापैकी हे आमचे जे आहेत हे एक व्यसनमुक्त झालेले आहेत। अशा अनेक मंडळींनी या पालखीमध्ये येऊन स्वतःच्या जीवनाचं आणि तरुण वयामध्ये एखादं गुटख्याचं व्यसन म्हणा, तंबाखूचं व्यसन म्हणा, मी त्याचं व्यसनाचं नाव घेत नाही, जर वाईट बोलला तर ते सुद्धा वाईट बोलायचं व्यसन असतं। जसं आपण म्हणतो की बाबा हा मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, प्रत्येक माझ्यामध्ये सुद्धा काहीतरी दोष असू शकतो। कुठलाही दोष आहे तो बाबांच्या चरणी, गुरूंच्या चरणी अर्पण करायचा असतो। मग या ठिकाणी येऊन आपण जर वाईट बोलायची सवय असेल सोडून द्यायची आणि संत परंपरेनुसार आपण संतांचं अनुकरण करायचं। या ठिकाणी आपल्या पालखी सोहळा आहे, अनेक 38 वर्षांपासून जवळपास आहे। या ठिकाणी शिर्डी साईबाबा संस्थांकडून काही मदत होते का, काही व्यवस्था केली जाते? छान, अत्यंत उत्कृष्ट। आतापर्यंत त्यांनी आम्हाला सर्व ज्या सुविधा आम्ही मागणी केलेल्या आहेत, आपण पत्र देत असतो त्यांना आणि आम्हाला ज्या सुविधा अत्यावश्यक आहेत त्या मागत असतो, त्यांनी पूर्ण सुविधा दिलेल्या आहेत आणि म्हणूनच पालखी अगदी आनंदात त्यांच्या संस्थांमधील वर्ग 1
ते वर्ग 4 कर्मचारी सगळ्यांचं आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य असतं. इवन आमचं हे रांगोळी जी रिंगण जो सोहळा आहे हा पिंपरी निर्मळमध्ये होत असतो. कालच्या स्वागतासाठी स्वतः गाडीलकर सर आले होते आणि त्यांनी आनंद घेतला. हा आनंद जो आहे हा पालखीमध्येच मिळणार, तुम्हालाही मिळणार, तुम्ही पण यायला पाहिजे. ही मुलाखत वेगळी आहे पण तो आनंद घेण्यासाठी अवश्य यावा अशी माझी विनंती राहील. एकंदरीत आपण बघितलं की या ठिकाणी शेकडो किलोमीटरचा जो पायी प्रवास करून पुण्याहून या ठिकाणी शिर्डीला येणाऱ्या या मानाच्या पालखीचा आज आगमन झालं आणि एकंदरीतच या पालखीच्या आगमनाने या ठिकाणी गुरुचरणी आपले वाईट विचार असतील, वाईट सवयी असतील किंवा ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या समर्पित करून गुरुचरणी नतमस्तक होण्यासाठी आज भाविक या ठिकाणी आले आणि या पालखीमुळे या शिर्डीतील वातावरण अतिशय भक्तिमय झालं आहे. जय सावंत, जय महाराष्ट्र. न्यूज करता शिर्डी, अहिल्यानगर.